चिंतनक्षण ही सूत्रे जगण्यातील हे अनुभवमय सार श्रवण करूयाता सूत्रांचा हा सुबोध विस्तार. परमार्थ करीत नाही का, देवाचं करीत नाही का, साधन करीत नाही का, करीत नाही असेल, पण मी मोकळा झालो की करीन असं जो म्हणतो आहे ते शरीर म्हणत नाही, ते मन म्हणत. ते म्हणतं कोण? तुम्ही नाही, मी आता तर प्रज्ञेला म्हणायच्यात म्हणजे नाही. आज आपण शिबिर राहिलो, एखादा गेला असेल किंवा एखादं नसेल तरी फरक पडत होता नाही. ज्याची तळमळ होती, नशीब होतं, त्यांची कृपा होती, सगळे एकत्र आलं तेव्हा ते झालं ते झालं. पण त्याचा अर्थ आजचा संघर्ष किंवा आजची साधना चुकली आहे का, आजचं काम चुकलंय का, तर नाही. त्यावेळेला केलं म्हणून आता नाही करून असं नाही चालणार आहे. आधी ते करावंच लागणार, हे रोजच काम आहे. तिथे जीवन आलं म्हणून इथे कुठे घरी आल्यावर जेव्हा थांबलो नाही, तेच आहे, तेच साधन आहे, दुसरं काय आहे. पण ह्याच्यात हा जो वायदे देणारा आहे हा कोण आहे? तर ही शरीर वायदे देत नाही. शरीराची यंत्रणा व्यवस्थित ठरलेली आहे, त्या आपल्या वचनाचा आपण विचार करतो. परमार्थाचं नुकसान जेवढं मनानं केलं तेवढं शरीरानं कधीच केलं. परमार्थाचं नुकसान म्हणजे साधनेचं आनंद मिळवण्याचं, खऱ्या अर्थाने आनंद मिळवण्याचं. किंवा महाराज ज्याला आपल्याला नेहमी निरुपाधिक आनंद म्हणतात, तो आनंद मिळवण्याचं. बाकीची उपाध्यांच्या आनंदांची आपल्याला कल्पना आहे, काहीतरी कारण घडलं म्हणून आनंद, अकारण आनंद, निरुपाधिक आनंद हे जे मिळतात ते मिळवणं म्हणजेच आपली परमेश्वर प्राप्ती. इतकं स्वच्छ महाराजांचं म्हणणं आहे. वेगळी कुठे जाऊन आणखी काय होणार आहे असं नाहीये. हे बाकीचे सगळे गोष्ट सपोर्ट आहेत त्याला, पण मूळ आपलं आहे त्या ठिकाणी समाधानात चित्त राहणं हा खरा आपला परमेश्वर आहे. आणि तो आपल्याला मिळावा म्हणून जे करायचं, जे शास्त्र ते परमार्थ, आणि म्हणून जे करायचं त्याचं नाव साधना. तर हे जे आपलं आहे त्याच्या बाबतीत नुकसान, त्याच्या बाबतीतलं नुकसान जितकं मनानं केलं तितकं शरीरानं कधीच केलं नाही. शरीर नुकसान करीत नाही. अनेकांचं म्हणणं असतं यामध्ये परमार्थाचं म्हणजे आपल्या परमार्थाचं किंवा एकूण परमार्थाचं. प्रत्येक शब्दाच्या बद्दलचा जोर आहे तो फक्त स्पष्ट करतो की कशावर जोर आहे, तर आपल्या परमार्थाचं यावर जोर आहे. ऐकू जातं ना शेवटपर्यंत, ते जरा इन्व्हर्टरवर आहे. तर आपल्या परमार्थाचं स्वतःच्या हा पण एक विचार करायचा, आणि एकूण जो परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग आहे त्या मार्गाचं, असं दोन्हीही नुकसान ही शरीरानं केली नाहीत, ती मनाने केली असं आपल्याला म्हणायचं. ते खरं आहे का हे बघायचं. खरं असलं तर खरं म्हणायचं, नसेल तर सोडून द्यायचं, दुसरा मार्ग काय असेल तर. तर आता हे जे सर्वसाधारण केलं जातं त्यावेळेला अनेकदा मनुष्य म्हणतो की म्हणजे ज्यांना ते होतं शरीराने ते म्हणतात की हे काम करण्याचं वय, शरीराची बाजू विचारत लोक. आता उद्योगधंद्याचं वय आहे, आता हे कामाचं वय आहे, आता व्यवसायाचं वय आहे, आता काय शिक्षणाचं वय आहे, अमक्याचं वय आहे, तमक्याचं वय आहे. शरीराचा संबंध वय म्हणजे जन्माला आल्या तसं हळूहळू ते मोठं होत जाणार आणि त्याच्या घडीला ते थांबणार. तर अशा तऱ्हेचं त्याचं काम चालू आहे. ते तुमच्याशी आपल्याशी कशाशी संबंधित नसलेलं स्वतंत्रपणे चालू असलेला उद्योग आहे. तर रोज त्याच्यात एक दाणा टाकतोय, भरलं की वाहून जाणार असं ते ठरलेलं आहे. तर त्यानुसार त्याचं काम चालू आहे, त्याचं काही म्हणणं नाही आहे. पण अनेकांचं म्हणणं आहे की हे विद्यार्थ्याचं काम नाहीये, हे आता विद्याभ्यासाचं काम. विद्याभ्यासाचं काम कोणी नाकारलं काय तर संतांनी? कोणी नाकारलं नाही. ते वाईट चान्सलर बसले, याच्यावर कल्पना विद्याभ्यासाचं कोण काम नाही करेल का? असे स्टॉलर्स आहेत. तशी त्यात काही चिंता करण्याचं कारण नाही. गुरुदेव वाईट चान्सलर होते, तेव्हा अशा कुलगुरूंनी कधी एखाद्या याचं काम नाकारलं असेल विद्याभ्यासाचं असं म्हणायचं कारण नाही. पण विद्याभ्यास आहे म्हणून आता जग नको करू असं वडील सांगतील आणि मुलगाही म्हणेल. हे कोण म्हणेल? की त्यांची शरीरं म्हणतात का? त्यांची मन म्हणतात की हे जर अभ्यासाचं वय आहे, हे जर माझं व्यवसायाचं वय आहे, हे माझ्या अमक्याचं वय आहे, तमक्याचं वय आहे, तर मग ते हे करू नये. बरं ते किती करावं ते सांगणारे आहेत ना, ते परिस्थिती बघून सांगतात ना की त्यांनी एक माळ करावी. एक माळ म्हणजे तो नुसता ती जी चॅनेल बदलतो त्यातली जरी वजा केली ना नुसती माळ होती. म्हणजे तिथली जाहिरात होईपर्यंत माणसं इकडचं कव्हर करतात, तिकडची जाहिरात होईपर्यंत इकडचं कव्हर करतात. असं असतात बोल माझ्या आपलं काय माहिती नाही, पण ऐकतो लोकांच्याकडनं की कारण ते काय होतं, घरातली माणसं येऊन भांडतात त्यावेळेला, म्हणजे भांडतात म्हणजे भांडण्याचं सांगतात, इथे नाही भांडतात, पण इथे येऊन तिथले वृत्तांत सांगतात.
आमच्यावर ह्याच्यातनं सुद्धा भांडण होतात आमच्याकडे, की ते कोणी काय काय बघायचं, प्रत्येकाला वेगवेगळं बघायचं आहे, ते सगळं कव्हर करायचं आहे एकाच वेळेला. टीव्ही 1 ते 2 सुद्धा आणून झालेत, पण माणसं एका वेळेला 2 पेक्षा 3 पेक्षा 4 पेक्षा जास्त आहेत, तर त्यावरनं त्यात सुद्धा अडचण आहे. मग तडजोडीचा काहीतरी मार्ग म्हणून मग ह्याने ते त्यावेळेला 30,000 चालवलं की हिने हे असं ते सारखं बदलाबदली करीत असतात. डिवोर्स त्याच्यासाठी अनेक मिळतात म्हणजे असं वगैरे आहे, त्याचे आहेत बघा, बरेच केले माणसाने ह्याच्यात. हे जे सगळं केलं आहे, हे जर मिनिटं त्याची आपला मुद्दा तोच आहे की ही जर मिनिटं त्याची बाजूला काढली तर त्याच्या विद्याभ्यासाला 1 मिनिटाची अडचण न येता सुद्धा त्याला देवाची आठवण ठेवता येईल ना. जो खरा करता त्याची आठवण ठेवता येईल ना. श्रेष्ठत्व थोर तव हे नाहीच किंतु बुद्धी विवेक किती हे स्थल काल भान करता खरा तुझं कळे तो देव. हे ज्याला खरा करता करतो, मग आम्ही करून का गोष्टी होत नाहीत. आम्ही एखादी गोष्ट करतो त्यावेळेला 50% म्हणतो, प्रयत्न करतोय पण यश येईल, प्रयत्न करतोय पण होईल असं नाही. प्रयत्न करूया, झालं तर होईल, नाही झालं तर नाही होईल. अगदी वैद्यकापासून सर्व शास्त्रामध्ये इथे तिथे प्रयत्न करतो पण होईल असं वाटतंय, बघूया काय होते ते. म्हणजे मग ते बघूया ते कोण आहे उरलेलं, तो करता खरा करता. त्यांनी त्याचं तुळशीपत्र टाकलं तर बारडं खाली जाईल. ही गोष्ट खरी वस्तुस्थिती आहे. आपले आपले अनुभव, आपल्या लोकांचे अनुभव सर्व पाहून ठरवावं. तर ह्याच्यात आता ते विद्याभ्यासाचं वय आहे, ते व्यवसायाचं वय आहे, हे सगळ्याचं वय आहे. हे सगळं मध्ये आड आणून त्याला परमार्थापासून साधनेपासून बाजूला करणारा किंवा साधनेला वेळ देऊ नको म्हणणारा शरीर आहे का, म्हणणारा मनच. म्हणून परमार्थाचं नुकसान जे मनाने केलं ते शरीराने केलं नाही. शरीर ते म्हणत नाही. शरीर म्हणतं मला भूक लागली माझी व्यवस्था करा, मला ताण लागली माझी व्यवस्था करा, हे त्याचं म्हणणं आहे. त्याचं तंदुरुस्ती राहायची असेल तर व्यायाम करा असं त्याचं म्हणणं आहे. यापेक्षा त्याचं काही म्हणणं नाही. तो तुम्ही नाही केलं तरी त्याचं काय म्हणणं नाही. ते म्हणतंय ठीक आहे 4 वर्षांनी जायचं ते आज अमुक व्हायचं असेल तर अमुक होईल, काय आजार व्हायचं तर आजार होईल. शरीराचं काय म्हणणं नाही त्याच्याबद्दल. तो सुद्धा व्यायाम त्याला करून देणारं कोण आहे, म्हणूनच की आपले 1 जानेवारी 5 जानेवारी वगैरे तर त्याचे शरीराचे नाही जानेवारी वगैरे ठरवलेलं काय होतं घरायला अमुक 5 वाजता वगैरे, आणि कुठलं काही दुसऱ्या दिवशी सुद्धा 6 वाजता सुद्धा दिसत नाही. तर ते कोण, तर ते गजर बंद करून झोपणार जे ना ते शरीर ते ऑर्डर पाहतो. त्याला काय माहिती, त्याने गजर लावला त्यावेळेला त्या मनाने ज्या लावला त्याच मनाने सकाळी ऑर्डर दिली हाताला आणि बंद केला. मग तो ज्यांचं काही काही असतं ना ते पुन्हा होतो, परत 10 मिनिटं पुन्हा विसरून पुन्हा पुन्हा ते परमेश्वर तो आठवण करतोय त्या रूपाने काय जायचं की अरे बाबा योगासनांची वेळ झाली, अरे बाबा काय उपासनेची वेळ झाली, फिरण्याची वेळ झाली, काय जे असेल ते. पण ते सगळं त्या हाताने दाबून टाकलेले आहे. त्याला हातून दाबून टाकलं का हात जबाबदार आहे, त्याला मनच जबाबदार आहे. म्हणून परमार्थाचं नुकसान जे मनाने केलं ते कधीही शरीराने केलेलं नाही. शरीर उठ म्हटलं की ते उठा, फक्त मन म्हणतो जाऊ म्हणून ते म्हणलं ते आपण जाऊन बघावं आणि ठरवावं. जरा मोकळा होता तेव्हा तुमची सेवा करणार हे कोण, जरा मोकळा होतच म्हणजे मी आता खूप बिझी आहे जणू काही, कुठे जणू काही बिझी आहो, कोपऱ्यात कोण जर भेटलं तर तिथे गप्पा मारून हरतच होतो. सहज म्हणून फोन हा अत्यंत कामात असतो. म्हणून अगदी आता जपाला सुद्धा आत्ता नको बसायला, संध्याकाळी बसूया म्हणतो. तेव्हा आता इतकी कामं समोर आहेत त्यामुळे जेव्हा संध्याकाळी करू असं ठरवतं आणि तेवढ्यात फोन येतो. तो फोन आलेला 15 मिनिटं झालेला त्यावेळेला आता काय आलं काय नाही आलं. मग मगाशी जे आपल्याला गडबड होती म्हणजे जपाला वेळ नव्हता ते कोणाला नव्हता, शरीराचा काही संबंध आहे काय, म्हणजे नुकसान त्यांनीच केलं. खरं सांगायचं तर शरीराला इतकी परमार्थाला मदत करणारी दुसरी वस्तू नाही, ती आहे म्हणून परमार्थ आहे. मुळात आपलं झालंच कसं, निर्माणच कसं झालं तर आपण माहिती आहे आपल्याला की अपूर्ण राहिलं म्हणून आलं, ते पुरं करण्यासाठी आलं. त्यानुसार जन्म मधला भेटत आलं. आपण प्रार्थना म्हणतो संचिताच्या भेटी, तसेनुसार माणसं मला भेटत असतात आणि ती येतात आणि निघूनही जातात. आपापले कार्यभाग त्यांचे असतात ते करतात. कोणाचं देणं असतं कोणाचं घेणं असतं ते तो करतो आणि तो निघून जातो. आपल्याला जे 50% स्वातंत्र्य ठेवलेलं आहे त्यामध्ये जेवढं आपल्याला करता येईल तेवढं आपण चांगलं करायचा प्रयत्न करतो. हे ज्यांनी केलं त्याचं उद्धार आहे. ते ज्यांनी केलं नाही त्याचं फक्त प्रारब्ध भेटेल. बेसावतपणे केलेल्या कर्मांचे पुन्हा भार निर्माण होईल, पुन्हा निर्माण येईल. मग आता त्याचा परमार्थ साधावा म्हणून त्याला सर्वात मोठी मदत जर कुठली मिळाली असेल तर ती शरीराची मिळाली. कारण समजा एखाद्याचं देणं फेडायचंय तर ते सुद्धा फेडायला तो प्रत्यक्षात पाहिजे ना. आकाशातून थोडंच चेक येणार आहे, इथूनच एकमेकांना इथूनच द्यायला आपण काय द्यायचं ते घ्यायचं ते इथूनच द्यायला. एखाद्याला सुख द्यायचं असेल दुःख द्यायचं काय तुमच्या हात व्हायचं असेल ते, पण ते देणाऱ्या शेवटी शरीरच लागतं ना.
त्या माणसाला दुःख देणारं, त्या माणसाला सुख देणारं, काय त्याच्यासाठी काम करणारं, राबणारं, काय समाजाचं असू दे, काय असू दे, काय नातेवाईकाचं असू दे, कोण राबतं कोणासाठी, शरीरच राबतं ना शेवटी. मग त्या मार्गाने तुमचं जे मनाचं राहिलेलं आहे, म्हणजे थोडक्यात मनाने सगळा कचरा करावा आणि शरीराने तो स्वच्छ करावा असं काम आहे. मन कचरा निर्माण करायचं, मनाने ठरवलं तो मन कचरा काढायचं सुद्धा काम करतो, हे तितकंच आहे. मनानेच तो अलार्म लावलेला आहे, त्यांनीच 5चा अलार्म लावलेला आहे, त्यांनीच उठा म्हणलेले, हे मनच. बंद करून अर्ध्या तासाने उठूया म्हणणारं मनच, अजिबात तो नियम विसरून जाणारं मनच. शरीराचं म्हणणं काय नाही, शरीराला फार लहान झाल्यावर ते उठायचं ठरलं ते उठेल आणि त्याच्या कामात आले. तुम्ही काय ठरलं असेल ते, व्यायाम असू दे, योगासन असू दे, काय देव असू दे, काय असेल ते. मग जरा मोकळा होतं वगैरे काय नाही, आत्ता सुद्धा मोकळा आहे, म्हणलं तर आत्ता मोकळा आहे, म्हणलं नाही तर कधीही अडकलेलाच आहे. कुठल्याही क्षणी, आत्ता सुद्धा या क्षणी सुद्धा मनुष्य मनाने असेल असं नाही, होय की नाही. त्याच्या मनात करायचे विचार असले तर विधी आहे, म्हणजे म्हणलं तर विधी आहे, म्हणलं तरी काय, ते शेवटी त्याच्या मनावरच आहे सगळं. मग नेमकं कोण आणि आणतं कोण याचा विचार करावा. वास्तविक मनानं केलेला कचरा राहिला म्हणून पुरा करण्यासाठी शरीराची किरसुनी दिली, झाडून काढा म्हणून सांगितलं, ते काम केलेले काय. अनेक संबंधांचे हे राहिले, चांगल्या अर्थाने वाईट अर्थाने, दोन्ही अर्थाने, दोन्ही पुरेच करावे लागतात. चांगले संबंध असले तरी पुरे करावे लागतात, आणि जर चुकीचे संबंध असतील आणि देणं नसेल तरी तेही भागवावंच लागतं. म्हणून माणसांच्या एकमेकांच्या गाठीभेटी होतात. तर त्या ज्या गाठीभेटी होतात त्या कशा पुऱ्या करता येतील याच्याकडे, याचा हे करता यावं प्रत्यक्ष म्हणून शरीराची मदत दिली. म्हणून एखाद्यासाठी एखादा राबतो, कळत नाही, एखाद्याला दुःख देतो, कळत नाही, त्याचं कारण नाही तरी सुद्धा दुःख होतं. काहीतरी असलं पाहिजे त्याच्याशिवाय तो उगाच दुःख देणार नाही, काहीतरी त्याचं असलं पाहिजे म्हणून तो उगाच मदत करणार नाही. या सगळ्यांचा उलगडा व्यवस्थित परमार्थाने केलेला आहे. तर त्या शास्त्रांनी ते व्यवस्थित उलगडून ठेवलेलं आहे, त्यानुसार घडताना दिसतं, आपण अनुभव घेऊ शकतो. मग ह्या अनुभवामध्ये मला दिलेल्या स्वातंत्र्याचा उपयोग करून त्या शरीराचं मला हे करता येईल का नाही, काम त्याने करता येईल का नाही, करता येईल तेवढं पुरेसं शरीर प्रत्येकाला दिलेलं आहे. त्याचं काम पुरं करून त्याला मुक्ती गाठता येईल एवढं शरीर प्रत्येकाच्या वाट्याला आलेलं आहे. काम त्याच्याकडे आहे, आणि त्याच्याकडे म्हणजे त्याच्या मनाकडे आहे. कारण आपण घरात म्हणत नाही का, यांच्या एकदा मनात याची खोटी आहे, आपला अनुभव केले मला सांग, यांच्या एकदा मनात याची फक्त खोटी आहे की मग काय इकडची वस्तू तिकडे, इकडचं जग तिकडे गेली. पण ते जर मनात नसलं तर काहीच नाही. उद्या करूया, परवा करूया, आहेच आपल्याला करायचं, मी नाही म्हटलंय का, काय असंख्य गोष्टी तेच म्हणते, जे मन आहे तेच ते मन, ते काय वाटेल ते करते. त्याचे सगळे ह्या कारभार आहे हे ओळखून त्याच्या मागे जावं. मग परमार्थाचं नुकसानाचा आपला संबंध आहे. परमार्थाचं म्हणजे साधनाचं, तर साधनाचं नुकसान करणारं कोण आहे तेच माझे. आता नुकसानीमध्ये 2 गोष्टी असतात की एक आतापर्यंत झालेलं आणि एक संभाव्य. इथल्या परमार्थ शब्दाचा अर्थ आपण पाहिला की आपल्या बद्दल झालेलं आणि एकूण सर्व परमार्थाचं एकूण क्षेत्राचं झालेलं, हे मनाचं नुकसान. आता इथे जे दुसरं नुकसान परमार्थाचं आहे त्यानंतर जो नुकसान म्हटलंय ते नुकसान 2 गोष्टी लागून आहे. एक आतापर्यंत साधनेचं झालेलं नुकसान जर आपण आठवून पाहिलं तर ते ह्या मनाने केलं होतं असं आपल्या लक्षात येईल. त्या मनाला असं वाटलं की माझं अर्जंट काम आहे, त्यांनी ठरवलं हे अर्जंट आहे म्हणून मला परमार्थ चुकला, माझं देवदर्शन चुकलं. का चुकलं? त्या मनाने ठरवलं की नाही याच्यापेक्षा मला हे दुसरं काम महत्वाचं आहे म्हणून मला गेलं पाहिजे, म्हणून ते तिथे गेलं. तिथं साहेबांनी अर्धा बसून ठेवलं, तिथे शांत बसले बघ 1 तास वेटिंग, काय त्याला इलाज नाही, गडबड आहे, वेळ नाहीये, थोड्या वेळाने या. तिथे 1 तास सुद्धा बसलं, पण 5 मिनिटाचं देवदर्शन त्यांनी तुमचं हुकवलं. हे काम कोण हुकवणार ते मान. तर त्यांनी आतापर्यंत झालेलं माझं जे नुकसान आहे त्याला सुद्धा जबाबदार आपल्या लक्षात येईल शरीर नव्हतं. हे मी का सगळं शरीरात सांगतो, तर शरीराबद्दल मला सांगायचं आहे. अनेकांची अशी कल्पना आहे की जसं विद्याभ्यास वगैरे लहान शरीराचं सांगितलं तसं अनेक बाबतीत माणसं शरीराची कारणं पुढे का की शरीर असं आहे ना म्हणून मला परमार्थ करता येत नाही, म्हणून मला साधन करता येत नाही, म्हणून मला जप करता येत नाही, म्हणून मला देवदर्शनाला जाता येत नाही, कारण मी परसाधीन झालो, मी अमुक झालो, मी तमुक झालो. काय जे असेल ते शरीराची किती तक्रारी मनुष्य परमार्थात सांगतो. बघा परमार्थात शरीराच्या तक्रारी एवढ्या तक्रारी कशाची नसतील. पैशाच्या तक्रार मनुष्य करणार नाही, पण शरीराची तक्रार करतो मात्र की लक्ष लागत नाही. मांडी घालून परमेश्वरांनी कुठं मांडी घालून बसा म्हणून सांगितले नाही, मांडी घालतात खुर्चीवर बसा आहेत, पण आपल्या कृपेनं परमेश्वराच्या कृपेनं देणं आपल्या घरी एकाच्या जागी एका वेळेला 4 खुर्च्यात बसा म्हटलं तरी शक्य आहे. इतक्या खुर्च्या किती लागतात आपली तेवढी दिली ना त्यांनी. शरीराची तक्रार करायला करतो मला बसवत किंवा तुम्हाला बसवत नसेल उभं राहा, उभं राहत नसेल चाला. किती सोय केली आहे परमेश्वराने, काय शरीराची अडचण आहे त्याच्यामध्ये ठेवली. पण मनुष्य म्हणतो मला बसवत म्हणून माझ्याकडे अलीकडे होत नाही ना.
परमेश्वर झोपून या म्हटलं तर ह्याच्यापेक्षा काय करतात. आता झोप लागल्यावर घ्यायची जबाबदारी हा आता विषय वेगळा आहे. म्हणजे इतर तुम्ही तुम्ही आडवे करून अंतरणार. मनुष्य 2 वाजता जाग येतील 3 वाजेपर्यंत विचार करत बसले असतो कशाचा, काय काय झालं का, किंवा 10 वर्षापूर्वी कधी पण 20 वर्षापूर्वी काय वाटेल ते त्या 1, 2 ते 3 मध्ये विचार करत बसलेला असतो. पण अशा वेळेला काही मनात विचार येत नाही किंवा 2 ते 3 आता आपल्याला काही झोप येत नाही. आपलं माळ विशेष आहे ती डबीत घालून देवासमोर काय करावं कळतो. ती इतकी सुरक्षित ठेवलेली असते की 2 ते 3 मध्ये ती उपयोगाला येत नाही. पण त्यावेळेला ते तिथं जाणं बरोबर वाटत नाही देवासमोर. ती उपयोगासाठी आहे ना का पूजेसाठी. पूजेसाठी एखादी वाटलं तर आपल्याला हवी तर एक वेगळी माळ तिथे ठेवा, काय बिघडत नाही. आपलं साधन काय तर ना म्हणून नामाची पूजा म्हणून आपण माळेची पूजा सुद्धा करतो ते बरोबर आहे. वापरायसाठी एखादी माळ असली काय शक्य आहे ना ते आपल्याला की एक माळ 5 रुपयाची घेणं शक्य आहे ना. जर तर एखाद्या मागितली तरी तो दिल परमेश्वर आपल्याला आपण देईल इतकी व्यवस्था आहे तर ती वापरासाठी ठेवा. आपण झोपतो तिथे उशिरा ठेवेल मनुष्य. मग आता 2 वाजता जाग झाले कोणाला काही त्रास द्यावा हे करावं ते लाईट लावायचे पाणी प्यायचं नाही तर काहीतरी दूधच पी काहीतरी खा असं काहीतरी निर्माण करण्यापेक्षा विशेष माळ आहे. कोणी नुकसान केलं शरीराने नुकसान केलं काही उठून अशा वेळेला शरीर नाही जाईल वर्षा वेळेला उठून लाईट लावा म्हणत ते कशाला 2 वाजता लाईट लावा म्हणेल ते म्हणेल काय शांत म्हणेल आपण आपल्या विषयाची माळ्या घेऊन बरं. नामाचा गुणच काय चांगला येतो काय तो विषय याच्यात आहे की कसला गुण आहे ना मला की 2 ते 3 एकवी झोप येत नाही. पण 2ला तर जॉब करावा लागतं 2.5 वाजता झोप येत आणि समजा नाही पेंगले तो परमानवाचा फायदा. लोक पेंगले तो काम झालं झोप जायची आपल्याला म्हणजे जो आहे तो पण घ्यावी शरीराचा उपयोगच आहे. म्हणजे किती प्रकाराने कोणत्या प्रकाराने आपल्याला खरं सांगायचं तर शरीराने काहीच तक्रार केली. म्हणजे हे म्हातारपण सांगतो. म्हातारपणी अनेक वेळेला असं होतं की माणसाला 2-2 वाजता जाग येते 3 वाजता जाग येते 5 वाजता जाग येते. आपल्या काय शरीर तर शेवटी अडचणी आहेत पण त्याला काय करणार आता पुढे पुढे झोप कमी होते असं होतं. 12-12 वाजेपर्यंत झोप लागत नाही. 5 वाजता जाग येऊन बसली तर 5 ला जाग सगळ्यांना उगाच करण्यापेक्षा त्रास देण्यापेक्षा 5 ते 6 शांत बरं झालं. लोक उठतात की 7 वाजले की त्यांची त्यांना कामं आहेत उठणं भागच आहे. ते आपोआप 7 वाजता उठतात 6ला उठतात. काय ते उठले की तुला सुरू करावं 1.5 तास शरीराचं काही म्हणणं आहे का काही म्हणणं तक्रार नाही काही नाही. मी शरीराने नुकसान नाही केलं मनाने नुकसान केलेलं आहे. तर त्या मनाकडे जेवढं लक्ष देईल तेवढं साधन होईल. म्हणून याच्या शरीराची परमार्थामध्ये तक्रार करू नये हे एकच साधन असं आहे. आपला खरोखर जन्माने प्रवास सुरू झाला आणि मृत्यूने होतो की नाही. आज दुर्दैवाने एक बातमी ऐकायला मिळाली आप्पांचे चिरंजीव वारले. त्यांना श्रद्धांजली आहे. त्यांनी अत्यंत सत्कर्मामध्ये त्यांनी सुद्धा ते पत्करलं. आप्पा आठवलेंचं सांगतो वरदानंद भारत यांचे तर चंद्रशेखर काली गेले तसं आज सकाळी गेले तसं कळलं पंढरपूरला. तर तेही सांगण्यासारखंच आहे. त्यांनाही श्रद्धांजली आहे. पण त्याच्याबरोबर ही पण गोष्ट सांगण्यासारखी आहे की संध्याकाळी सकाळी ते हृदयविकाराने अचानकपणे गेले. 50शीचं वय आहे गेले. पण विशीतल्या मुलांनी संध्याकाळी सांगितलेलं आहे की सर्व उद्याचे एकादशीचे कार्यक्रम ठरल्याप्रमाणे होतील. आता मला सांगा मनाने फायदा केला आहे नुकसान केलं आहे काय केलं आहे मनाने काही केलं म्हणून तुझा फायदा करून द्यायला तयार आहे. पण त्याला आपणच सोडलेले मोकळं म्हणून ते तसं करते. त्याचा आता आमच्यात काय होणार नाही म्हणणं आवड आहे का नाही. सांभाळलं कोणी मांडवरंगाने सांभाळा मग त्याची आठवण आपण कुठं ठेवून आपल्या कामं हे करावी का आणि ते बंद ठेवावं का नाही. तर मुलाची एवढी तयारी आहे की उद्यापासून आत्ताच मगाशी मला त्यांचा निरोप आला की हे त्यांनी असंच मुलांनी निर्णय घेतलेला आहे की उद्या एकादशीचे कार्यक्रम ठरल्याप्रमाणे जे कीर्तन प्रवचन काय जे भजन पूजन जे असेल ते ठरल्याप्रमाणे एकादशीत होईल. एवढं होऊ शकतं. मनाने नुकसान केले का फायदा करणार आहे ते आपण ठरवणार. तेवढा आपल्या मनाला आपण ओळखावं असं माझं म्हणणं. त्या शरीराची तक्रार घ्यायचं. शरीराची तक्रार कितीतरी वेळा अशी सांगितली जाते. बसवत नाही उठवत नाही अमुक होत नाही भूक लागत नाही होत नाही लक्ष लागत नाही. त्या लक्ष लागण्याचा सुद्धा किती प्रकार आहे. लक्ष लागत नाही त्यामुळे मनुष्य एका जागी बसलं तर लक्ष नाही. एका जागी बसू नका. तुमचं लक्ष फिरून लागत असेल तर फिरून लागू द्या. काय करायचं त्या सगळ्या त्या मनाने नुकसान केलेलं आहे. काही काही वेळेला आपल्या सेल्फ क्रिएटेड अडचणी आहेत सगळ्या कितीतरी अशा आहेत
की लक्ष लागत नाही. इथे कोणी तुम्हाला सांगितलं की ते लक्ष लागलं तर जप करा म्हणून? जप करा म्हणून सांगितलं. आपलं जर लक्ष लागलं तरच जप करायचं असं कुठे त्या ह्याच्यात देताना सांगितलं का कोणी उपदेश करताना? जप केल्यानंतर लक्ष लागायला लागेल असं म्हटले ते वेळ, पण लक्ष लागलं तर जप करा असं नाही म्हटले. ती अशक्य गोष्ट ती तो रिझल्ट आहे तो आधी हातात घेऊन मग अभ्यासाला लागा असं कसं म्हटलं? पत्र घ्या हातात घ्या आणि आता डाब्याच्या अभ्यासाला लागा असं कसं म्हणे? अभ्यासाला लागा, परीक्षा आली की काय ठेवून काय करायचं ते बघतील. नामच जर लक्ष आपलं एकाग्रता वाढवणार आहे आणि लक्ष लावणार आहे, मनाचं नुकसान मनाने त्या प्रमाणाचं नुकसान केलं. काहीच शरीराचा निकषाचा संबंध नाही आणि शरीराची तक्रार करण्यात नाही. का तर माझे जे संबंध राहिले ते मी पुरे करायला जन्माला आलो, ते पुरे जर व्यवस्थित केले तर पुनरपी संसारात येणं नाही इतकी खात्री आहे असं दिलेलं आहे. तर मला ते पुरे कसे करता येतील, त्यासाठी मला किती सावध राहता येईल, नवीन काही भर कशी न टाकता राहता येईल, हे सगळं करण्यासाठी मी आलो ना. मग ते करण्यासाठी शरीरासारखं वाहन नाही, प्रवासाला इतकं अत्युत्तम वाहन नाही. म्हणजे ते कशाही स्थितीत तुमच्या प्रवासाला मदत करू शकतो असं वाहन नाही. मी का फरक मला सांगायचं आहे की वाहन असतात बाहेर, इथून गावाला जायचं समजा आपण एक वाहन ठरवलं आणि समजा एक नाक्यावर गेला आणि बंद पडला, काय समजा त्याच्यातलं काय पेट्रोल संपला म्हणा, काय फॉल्ट झाला म्हणा, काहीतरी झालं असं समजा कल्पना करा, तर तो काढण्याची ते तुमचं काम करू शकेल का? आपल्याला परगावी जायचं आहे तर समजा जर त्यात फॉल्ट असेल तर ते आपल्याला परगावी पोहोचू शकेल का? पण हे वाहन कोणत्याही स्थितीत तुम्हाला तिथे पोहोचू शकेल. कसेही आडव्या तिडव्या कोणत्याही परिस्थितीत असताना सुद्धा परमार्थ लढत नाही. म्हणजे ह्यापेक्षा आणखी वाहनाचं काय असणार की जे कोणत्याही स्थितीत असलं तरी तुमचं जे काम आहे म्हणजे जे गंतव्य स्थान आहे ते दाखवून देऊ शकतं, एवढी त्याच्यात सामर्थ्य ठेवलेलं आहे. आणि प्रत्येकाच्या उद्धाराला पुरेल एवढं आयुष्यभर ठेवलंय. त्याच्या तर बंधने पडत तरी त्याच्या उद्धाराला दिलेलं त्याचं काम त्यांनी केलं नसेल, तो सावध झाला नसेल, वेळेत त्यांनी स्मरण केलं नसेल भगवंताचं, किंवा काय मार्ग चालला नसेल, हे होऊ शकतं. पण ते वाहन बंद पडलं म्हणून त्याचा प्रवास बंद पडला असं कधी होत नाही. ते कोणत्याही स्थितीत असलं तरी ते माणसाला पोहोचवेल एवढं वाहन आहे. तर त्यामुळे हे एक दुसरं संभाव्य नुकसान आहे. हा सुद्धा आज काही आपलं होईल असं वाटत नाही, त्यामुळे मी थांबतो कारण आपल्याला पुढे उशीर होणार. त्यामुळे थांबूया. संवाद झाले, आपली जाण्याची वेळ दिसते आपल्याला. तर एक लक्षात ठेवू आपण की शरीराची थोडी बाजू आपण पाहिली आहे, ती नुकसान करणारी नाही, एवढं नक्की लक्षात घ्या. मन विस्तारी थोडे मनुजा, मन विस्तारी थोडे मनुजा, देव सोय राखी मनुजा, देव सोय राखी. मन विस्तारी थोडे मनुजा, मन विस्तारी थोडे मनुजा, देव सोय राखी मनुजा, देव सोय राखी. स्वार्थाच्या कोशात निरंतर, स्वार्थाच्या कोशात निरंतर, जगाकडून सुख हवे जन्मभर, जगाकडून सुख हवे जन्मभर, जगती वाटे मीच बरोबर, जगती वाटे मीच बरोबर, प्रतिक्षणी का स्वतःच घेशी, प्रतिक्षणी का स्वतःच घेशी, अशांती रे पदरी, अशांती रे पदरी, मनुजा देव सोय राखी मनुजा, देव सोय राखी. भावशून्यतात
उपाधी क्षुद्रपणाची ताक उपाधी देव कार्य ही घेई संधी देव कार्य ही घेई संधी मना तारुणी दीना मना तारुणी दीना जनात से उद्धरी जनात से उद्धरी मनुजा देव सोयरा मनुजा देव सोयरा मन विस्तारी थोडे मनुजा विस्तारी थोडे